धन्यवाद. खूप खूप धन्यवाद या ठिकाणी खेळपट्टी साफ केल्याबद्दल. एक नक्कीच चांगलं नेटनेटकं आयोजन बघायला मिळतंय. दर्शन जर पाहिलं तर आदिवासी आई मरुदेवी राजावले स्पोर्ट्स बी या संघाने आयोजित केली स्पर्धा. नगरसेविका चषक आहे आणि मला वाटतं पहिल्यांदाच हा इतिहास या राजावळी गावामध्ये घडवला गेलाय, तो म्हणजेच या टिवरीच्या मैदानावरती. दर्शन भरपूर टुर्नामेंट आपण पाहिले आहेत, मात्र नाईट टुर्नामेंट वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची BTSC याची ही पहिलीच रजनी स्पर्धा आहे. नक्कीच सागर सर, म्हटलं गेलं तर ही पहिली स्पर्धा आहे आणि पहिली स्पर्धा चांगल्या पद्धतीची हाताळली गेली आहे. आणि आजचा 5वा दिवस आहे. 5व्या दिवशी क्वार्टर फायनलचा सामना पाहतोय आपण. इथे पहिल्याच बॉलवरती गडी गारद केलाय. बडी मछली जाल में फसी, संतोष कोम बटे बॉय आपण पाहतोय बॅक टू द पवेलियन. नक्कीच आपण बघितलं तर एक मोठा माळसा त्यांच्या गळ्याला लागलेला आहे. याचाच अर्थ आपण जर बघितलं की संतोष कोम कशा पद्धतीने बाद झालाय. तिन्ही वेळा त्याच ठिकाणी त्याच एरियाचा आसपासमध्ये आऊट झालेला दिसतोय. थोडासा पुढे येतोय, नंतर त्या साईडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू कुठला असतो, ऑफ साईडचा चेंडू असतो आणि ऑन साईडला खेळण्याच्या नादामध्ये तिन्ही वेळा त्याच पद्धतीने हा फलंदाज या ठिकाणी बाद करताना बघायला मिळाला आहे. थोडासा नक्कीच मी म्हणेन हा हादरा असेल टायगर स्पोर्ट्स संघासाठी, कारण अनुभवी फलंदाज जो होता तो मैदानामधनं बाहेर गेलेला आहे. नक्कीच नक्कीच, परंतु पाहिलं तर सगळं मिरियड ऑफ द बॉल खेळणं गरजेचं आहे. जर तुम्ही बॉलच्या मिरिडवरती जाऊन खेळले तर तुमचे फटके तिथे तंत्रशुद्ध असतात, पण मिरिडपासून जर तुम्ही लांब गेले तर तुम्हाला तो फटका थोडासा अपेक्षित ठरू शकतो. यावेळेस नवीन बॅटर होते प्रेम जाधव. यावेळेस बॉडी लाईनवरती चेंडू हाताळला होता गोलंदाज विषय आला घरात या गोलंदाजाने. बघा, छोटा पॅकेट बडा धमाका आहे वसई परिसरातील आणि त्याची जास्तीत जास्त वर्णी लागली जाते ॲज अ आयकॉन म्हणून. हा नक्कीच एक जबरदस्त गोलंदाज आहे, त्याच्यावरती नक्कीच चांगल्या पद्धतीने खेळावं लागेल. मात्र कशा धावा येणं गरजेचं आहे त्या पहिल्या इनिंगमध्ये. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय पुल करण्याचा प्रयत्न, थोडासा हाईट जास्त मिळाली होती. मी म्हणेन इथे थोडासा प्रेम हा नक्कीच पोझिशनमध्ये आला नव्हता आणि मिडल ऑफ द बॅट या ठिकाणी घेणं त्याला जमलं नव्हतं. योगेश आला ढावऱ्याचा फलंदाज आणि योगेश तुफान फॉर्ममध्ये. बघा, आपल्याला खेळपट्टीच्या आसपास 3 मॅन ऑफ द मॅच बघायला मिळतात. 3 आपण जर बघितलं तर नक्कीच या ठिकाणी गोलंदाज आहे, दोन्ही बॅटर हे मॅन ऑफ द मॅच आणि चौथा जो मॅन ऑफ द मॅच आहे या ठिकाणी आपल्याला आपल्या या साईडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळत आहे. आपण पाहतोय इथे नगरसेविका चषक 2026चं हे आयोजन आणि आई मरुदेवी स्पोर्ट्स राजावली ब या संघाने आयोजित केलेली स्पर्धा. आजच्या दिवसातील हा सेकंड लास्ट मॅच आपण अनुभवतोय. राईट ओव्हर द विकेट ऑन साईडला खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, मात्र चेंडू जाईल इथे सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. बघा, इकडून सागर सर हा झेल घेणं गरजेचं होतं. हा झेल झाला असता जर क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असता, पण रात्र 17 आहे. घड्याळात आता पाहिलं तर आपण 2:15चा टायमिंग झालाय, म्हणजे जवळजवळ साखर झोप इथून तुटून झालेली असेल लोकांची, परंतु इथे झोप उडली आहे. नक्कीच ज्यांची मॅच चालू आहे त्यांची तर नक्कीच झोप उडली असेल. शॉर्ट पेज बॉल ऑफ साईडला खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, इथे मात्र झेल सुटलाय. इथे मात्र जबरदस्त झेल. मी म्हणेन ना, क्षेत्ररक्षक सुद्धा चांगला नव्हता, क्षेत्ररक्षक सुद्धा कमजोर नव्हता, नकुल होता त्या ठिकाणी पॉईंटला, आणि पॉईंटला आपला चांगला क्षेत्ररक्षक आपण ठेवत असतो. इथे मी म्हणेन आय थिंक या ठिकाणी योगेश याचे नशीब या चेंडूवरती. बघा, बेणापट्टी आझाद वसई संघाचा विचार करता वन ऑफ द बेस्ट फिल्डर आहे नकुल बांधकर, आणि त्याच्याकडून ही चुकी झाली. पुन्हा त्या विशाल बॉलिंग ट्रॅकवरती फुलटॉस बॉल होता. यावेळेस मिस्टर काय चेंडू हवेत, क्रिश चेंडूच्या खाली येतोय आणि क्रिश यावेळेस चुकी करत नाहीये. फलंदाज बाद मिस्टर प्रेम जाधव बॅक टू द पवेलियन. काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते बघा. पहिल्या षटकामध्ये एवढ्या संध्या निर्माण केल्यात की मला वाटतं जवळजवळ अर्धा संघ बाद झाला असता. मात्र काही ठिकाणी आपण जर बघितलं आझाद वसई संघाने सुद्धा थोडासा लेझी एलिगन्स दाखवला होता. आपण पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी जर बघितलं तर नकुल मानकर असेल किंवा त्या अगोदरचा काही क्षेत्ररक्षण असेल तर थोडंसं या ठिकाणी धावसंख्या देण्यासाठी कारगर साबित झालं. किती धावा धावफलकावरती लागल्या दर्शन? 5 धावा फक्त धावफलकावरती लागल्यात. 6 धावा धावफलकावरती लागल्यात आणि दुसरं षटक टाकण्यासाठी नव्यानं गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय.
निखिल निखिल बुजडला जर आपण बघितलं तर हा सुद्धा आझाद वसई संघाचा फ्युचर म्हणून पाहिलं जातं. आणि हे यंग टॅलेंटेड जे गोलंदाज असेल किंवा खेळाडू असतील ते किरणच्या नंतर सर्वात मी म्हणेन किरण आणि अमोल रावते असतील, हे दोनच खेळाडू अनुभवी खेळाडू आजच्या दिवसामध्ये बघायला मिळालेले आहेत. नक्कीच नक्कीच परंतु निखिल यांच्याकडे अनुभव आहे. वसई पट्ट्यातील एक वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्याला संबोधलं जातं. आणि तोच आपण पाहतो मिस्ट्रो काय चेंडू हवेत. आणि यावेळेस करण होते, करण भुजड. बघा निखिल भुजड यांचे छोटे बंधू करण भुजड यांनी स्वतःच्या भावाच्या गोलंदाजीवरती केजेल घेतलाय. म्हणजे इथे ट्युनिंग चांगली जुळताना पाहतोय दोन बंधूंची. मी म्हणेन थोडीशी घाई केली जाते, मिडल ऑफ द बॅट या ठिकाणी घेतलं जात नाही. पुन्हा एकदा आपण असं सांगू शकतो की बॅक टू बेसिकवरती लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की गोलंदाजाच्या हातावरती लक्ष ठेवावं लागेल. कशा पद्धतीने हाताची हरकत जी केली जाते, बोटांची हरकत जी केली जाते, त्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मात्र थोड्याशा कठीण परिस्थितीमध्ये आला आहे सध्या तरी या ठिकाणी टायगर स्पोर्ट्स हा संघ, बीबीपाड्याचा संघ कठीण परिस्थितीमध्ये सध्या बघायला मिळतोय. अजित आलाय नव्यानं फलंदाजीसाठी, अजित माळी. आणि आपण पाहू शकता त्याला मात्र इथे प्रमोट केलंय, थोडंसं पुढे वरती पाठवलंय. कारण होतं मागील मॅचमध्ये त्यांनी खेळलेले जे फटके होते दर्शन, ते नक्कीच या ठिकाणी थोडंसं त्यांच्या संघाच्या मनामध्ये थोडंसं नक्कीच जागा बनवून गेलेले आहेत. नक्कीच नक्कीच परंतु सागर सर पहिली सामना जर पाहिला आझाद स्पोर्ट्स वसई संघाचा तर ह्याच गोलंदाजाने आपल्या संघाला विजयीसाठी 4 षटकार मारून मॅचमध्ये आणलं होतं. म्हणून तिकडून पाहिलं तर तुरचं रुळावरती गाडी आलाय आझाद स्पोर्ट्स वसई संघाची. आणि आता ट्रॅक पूर्णपणे त्यांच्यासाठी मोकळा आहे. नक्कीच ट्रॅक जरी मोकळा असला तरी सुद्धा इथे स्टेशन माहिती असायला पाहिजे, कुठे थांबायचं आहे, कुठे पिकअप घ्यायचं आहे, कुठे रिदम वाढवायचा आहे. मात्र इथे मी म्हणेन 2 ते 3 फटके आले ना, किमान एक 25 धावा जरी आल्या या 3 षटकांमध्ये, हा मॅच बनेल. ऑन साईडला मोठा फटका आलाय आणि इथे मोठ्या फटक्याला झाले सुरुवात. ओव्हर पिच दिलेवरती तुटून पडला होता अजित माळी. इथे मात्र एक झेल टिपला गेलाय. कोणी टिपलाय तर त्यांनी यायचं आहे आणि आपले 100 रुपये या ठिकाणी घेऊन जायचे आहेत. इथे वारंवार स्लॉटमध्ये चेंडू राखताना पाहिलाय. आणि जर तुम्ही अशा रात्री प्रहरामध्ये जर तुम्ही स्लॉटमध्ये चेंडू टाकला तर नक्कीच त्याला परिवर्तित केलं जाते षटकारासाठी. षटकार आलाय, या षटकाराच्या धावफलकाला थोडासा आकार मिळालाय. धावफलक जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. चेंडूचा विचार केला तर 3 बॉलचा खेळ संपलाय या दुसऱ्या षटकातील. यावेळेस बघा थोडासा टप्पा लांब ठेवला होता, त्याच कारणासोबत तर थोडासा बॅटर बीट झाला होता. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी, चांगला कमबॅक केला जातोय. धावफलक आपण जर बघितलं तर नक्कीच थोडंसं वाढलंय असं सांगायला काही हरकत नाही आहे. मात्र अजून मोठ्या फटक्यांची गरज आहे. मोठ्या फटक्यांची मागणी आहे, मागणीला पुरवठा होणं गरजेचं आहे. आणि जर मागणीला पुरवठा झाला नाही तर धावफलक कुपोषित होताना दिसेल. ओव्हर पिच डिलिव्हरी अजून एक आणि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. क्या बात आहे, झेल टिपला, सुंदर इंटरनॅशनल लेवलचा झेल. फलंदाज या ठिकाणी आपण पाहूया काय होत आहे. तर थर्ड अंपायरकडे जाणार आहोत, डिसिजन पेंडिंग असेल, पाहणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणाचा पर्याय मात्र जबरदस्त, प्रयत्न चांगला केलाय, पाहणं गरजेचं आहे. काय थर्ड अंपायरच्या बाजूनं आपण पाहतोय कशा पद्धतीनं चेंडूला या ठिकाणी फील्ड केलंय. अजून सुद्धा आपल्याला बघायला मिळेल थोडासा इथे डिसिजन पेंडिंग असेल, अजून सुद्धा कुठलाही निर्णय आलेला नाही आहे, पाहणं गरजेचं आहे. काय घडतंय, काय बिघडतंय. काल सुद्धा पहाटेच्या सत्रामध्ये जबरदस्त मॅच या ठिकाणी बघायला मिळाला होता. या ठिकाणी थर्ड अंपायर जबरदस्त काम करतात, पुन्हा पाहिलं जाईल, नंतरच निर्णय या ठिकाणी दिला जाईल. आपण पाहतोय आई मरुदेवी स्पोर्ट्स राजावली बी या संघाने आयोजित केलेली स्पर्धा नगरसेविका चषक 2026 ही रजनी स्पर्धा. यस सागर सर, OUT
आउट असेल फलंदाज. अप्रतिम झेल, डोळ्याचं पारणं फिरणारा झेल पकडलाय यावेळेस. काय एफर्ट्स लावलेत विशाल घर त्यांनी, अप्रतिम. नक्कीच नक्कीच, कारण आपण पाहतोय जे आपण मॅचेस पाहतो ना इंटरनॅशनल लेवलच्या, त्याचा इम्प्लिमेंट या ठिकाणी केलेलं दिसतंय. जबरदस्त प्रयत्न आणि तो सुद्धा यशस्वी, आणि बेस्ट फिल्डरच्या यादीमध्ये नाव कोरलं जाईल. नक्कीच नक्कीच. T20 वर्ल्ड कपचा तो फायनलचा सामना आणि त्याच पद्धतीचा सूर्यकुमार यादवने हा झेल घेतला होता, तशा पद्धतीचा झेल जणू काही घेतलाय आज विशाल घरते या शतरक्षकाने. यावेळेस पाहतोय पंचांचा वाईटचा इशारा आहे, तरी सुद्धा आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. दर्शन, किती धावा आतापर्यंत झाल्यात धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात? तर 12 धावा या धावफलकावरती लागल्यात. 2 षटकं मला वाटतं या ठिकाणी जवळजवळ समाप्त झालेले असतील, पाहणं गरजेचं आहे. यस, व्हाईट बॉल असेल. वाईट बॉल आहे, ओके. म्हणजे काही चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. किती चेंडू शिल्लक आहेत षटकाचे? शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकातील. या षटकामध्ये सुद्धा एक मोठा फटका आलाय, परंतु चांगल्या लाईन आणि लेनचा वापर केला गोलंदाज निखिल बुजड यांनी. शेवटचा बॉल जितू याचा हा पटका ऑफसाईडला खेळला. एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल, मात्र मिसफील्ड झाले. दुसऱ्या धावेसाठी निघाल्यात. एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती म्हणजेच 14 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. टायगर स्पोर्ट बिबीवाडा संघाची धावसंख्या 14 धावा. 2 षटकं समाप्त झाले. आता या षटकामध्ये किमान 20 धावांचा प्रयत्न करावा लागेल, तेव्हा कुठे तुम्ही 30च्या पुढे जाऊ शकता. आणि मी म्हणेन इथं 25 ते 30 धावा झाल्या तर मॅच चांगली बघायला मजा येईल. नक्कीच नक्कीच सागर सर, इथे धावांची भूक आहे. या रात्रीच्या प्रहारामध्ये धावांची भूक आहे, ती मिटवावी लागेल. आणि ती भूक कोणता बॅटर मिटवेल ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण इथून 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून कमीत कमी किमान 15 ते 16 धावा करणं गरजेचं असेल. 30चा आकडा पार करणं गरजेचं असेल. 30चा आकडा पार होईल का? शेवटचं षटक क्रिश खिवरे बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस ऑन साईडला फटका खेळला गॅपमध्ये. शतरषक आहे डीपमध्ये. आपण पाहतोय नकुल होते, नकुल मानकर होते. जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल धाव इथे अर्जित केली जाते. या सिंगलच्या साह्याने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती, 15 रन्स. हो, नक्कीच एक जबरदस्त फटका होता, मात्र रनिंग मिडून द विकेट थोडीशी कमी आहे जितू याची, त्यामुळे एक सिंगल घेणं पसंत केलं. अक्षय कोठावले याच्यावरती जिम्मेदारी असणार आहे. अक्षय कोठावले याच्याकडे जे चेंडू शिल्लक असतील त्याचा योग्य वापर त्याला करावा लागणार आहे, कारण की गोलंदाजी धारदार गोलंदाजी होताना दिसते आहे. या ठिकाणी हेलिकॉप्टर शॉट, हाफ हेलिकॉप्टर या ठिकाणी बघायला मिळालं. एक धाव नक्कीच मिळेल, एका धावापेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे. मी म्हणून दर्शन किमान 20 धावा जरी झाल्या ना तरी सुद्धा मॅच थोडीशी मी म्हणेन आय थिंक लो स्कोरिंग गेम जरी असला तरी सुद्धा मजा येणार आहे, कारण हा जो लेवल आहे तो अप झालेला आहे. नक्कीच नक्कीच. इथून अजून सुद्धा पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी असेल, 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस गॅपमध्ये चेंडूला खेळून काढलाय. जोपर्यंत फील्ड केले जाईल तोपर्यंत एक सिंगल धाव. बघा आपण पाहतोय जोपर्यंत अक्षयांचा खेळ मी पाहिली होती पालघरला, त्याने 1 साइड मॅच जिंकून दिली होती. म्हणजे फलंदाजी करताना मोठे फटके खेळण्यासाठी पटाईत आहे, परंतु इथून त्याला चांगले चेंडू भेटणं गरजेचं आहे. यावेळेस इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून प्रशांत आहेत, आणि प्रशांत आउटफील्ड मधले बेस्ट फिल्डर आहेत. त्यांच्याकडून कधी झेल सुटले नाहीयेत, आणि हा सुद्धा झेल त्यांनी कंप्लीट केलाय. बघा गडी जे आहेत ते नक्कीच गडी हे एका पाठोपाठ एक बाद होतात, त्यामुळं पार्टनरशिप होणं ही पार्टनरशिप नक्कीच या ठिकाणी झालेली नाही. सध्या तरी आपण जर बघितलं तर पार्टनरशिप होते, मात्र रनमिट विकेट जी आहे, जे खेळपट्टीवरची जी धाव आहे ते धावेचा वेग कमी पडला आहे, आणि त्यामुळे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलाय तो. म्हणजेच सध्या 2 बंधू आहेत मैदानाच्या आतमध्ये, ओमकार आणि जितू. या 2 बंधूंना मिळून काहीतरी करावं लागेल, चमत्कार करावा लागेल. किती चेंडू शिल्लक आहेत दर्शन? शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला कार्पेटला रोल करत चेंडूला खेळून काढलाय. मिड विकेट रिझन मध्ये आपण पाहतोय शतरक्षक आहे, एक सिंगल येते. सिंगलपेक्षा जास्त काही मिळालं नाही या बॉलवर. शेवटचा बॉल असेल, आणि या शेवटच्या बॉलवरती
किती धावापर्यंत मजल मारली जाईल ते सुद्धा पाहणं गरजेचं असेल. कारण धावसंख्या पाहता आपण 17 वर जाऊन पोहोचते. इथून जर षटकार आला तर 23 वरती जाईल, चौकार आला तर 21 वरती जाईल. बघा शेवटचा बॉल आहे, काय घडते काय बिघडते. हाफ ट्रॅकर बॉल होता, ऑन साईडला पुल केलाय, फटका चांगला आहे. बघा मी बोललो होतो जर षटकार आला तर धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 वरती आणि 24चं टार्गेट इकडे सेट केलं जाते. बघा 18 चेंडूमध्ये 24 धावा. नाण्याची एक बाजू पाहिली, नाण्याची दुसरी बाजू थोड्या वेळात आपल्याला सुरुवात होईल. तोपर्यंत थोडीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शन मध्ये परत येऊया. नक्कीच काय जबरदस्त. या ठिकाणी आपण जर बघितलं दर्शन तर हा षटकार कारगर साबित होऊ शकतो. कारण मला असं वाटतंय वैभव सुद्धा कालच्या दिवसामध्ये त्याने टुर्नामेंट पाहिली आहे, वैभवने सुद्धा पाहिले, पहिल्या दिवसापासून पाहतोय. मात्र वैभव मला असं वाटतंय की इथे गोलंदाजी जी आहे, गोलंदाजी जी प्रेम आणि योगेश या दोघांची जी गोलंदाजी आहे त्या गोलंदाजीवरती नक्कीच एक जबरदस्त काम हे होणार आहे. मात्र एक षटक जे आहे ते संतोष कोम याचं कालच्या दिवसाप्रमाणे ते संतोष कोम याचं जे षटक आहे ते निर्णायक ठरू शकतं. जसं वैभव याच्यावरती थोडंसं आक्रमण केला होता, आता संतोष याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित या ठिकाणी काहीतरी आक्रमण हे झालं असं सांगू शकतो. मात्र संतोष याच्याकडे अनुभव भरपूर आहे, त्याचा वापर केला तर नक्कीच काहीतरी बनवेल. मात्र क्रिकेट यालाच म्हटलं जातं. चला शतरक्षण लावून घेतलं जात आहे, तोपर्यंत सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. आपण किरण याला विसरून जमणार नाही आहे, त्यानंतर आपण जर बघितलं विशाल याला विसरून जमणार नाही आहे. क्रिश चांगला खेळतोय, भरपूर चांगले फलंदाज त्यांच्यामध्ये आहेत. मी म्हणेन वसई पट्ट्यातनं येणारे जे फलंदाज आहेत गल्ली क्रिकेटचा नक्कीच त्यांच्यावरती प्रभाव असतो. आणि त्यामुळे आपण जर बघितलं कोलेवाडा जवळ आहे किंवा मग समुद्र जवळ आहे, समुद्राचा क्रिकेट समुद्राचं जे वातावरण आहे ते नक्कीच या खेळाडूंना काही ना काही चांगल्या गोष्टी देत असतो. आणि आपण जर बघितलं तर आपला जो समाज आहे याच्यामध्ये राहतो सिटीमध्ये, तो नक्कीच काटक समजला जातो. कारण की इतरांपेक्षा शरीरयष्टीमध्ये, ताकदीमध्ये किंवा मग शैलीमध्ये तो नक्कीच थोडासा चपळ मानला जातो. त्यामुळे आपण जर बघितलं, चला फलंदाज पाठवून द्या, फलंदाज, तर एक चांगलं क्रिकेट होऊ शकतं. इथे दोन संघ आहेत, दोन्ही संघ तुल्यबल आहेत. मात्र सुरुवातीच्या या षटकामध्ये मला असं वाटतं की काहीतरी इथे दोन्ही संघांसाठी हे टाईस सिच्युएशन असणार आहे. इथे फुग्यामध्ये हवा भरलाय शेवटच्या षटकाराने, मात्र ती हवा काढली जाईल की मग तो फुगा अजून फुगत जाईल. ह्या मोमेंटमला थोडंसं कंटिन्यू करावं लागेल टायगर स्पोर्ट्स संघाला, अन्यथा किरण बारात जो आहे तो जबरदस्त फलंदाज आहे. नक्कीच किरण बारातचा विचार केला तर वन ऑफ द बेस्ट बॅटर त्याला मानलं जाते. ॲज अ आयकॉन म्हणून भरपूर संघातून खेळताना सुद्धा पाहिलेलं आहे त्याला. अंडरम क्रिकेटपासून त्याची जर्नी चालू झाली, मी स्वतः पाहिले आणि तिथून त्यांनी ओव्हरऑल क्रिकेटला सुरुवात केली. आणि अशा पद्धतीने सुरुवात करताना त्याचा खेळ अप्रतिम झाला आहे. परंतु आजच्या दिवसामध्ये त्याचा खेळ थोडासा मंदावलेला आहे. आज थोडासा फॉर्मपासून दूर आहे आणि त्याला कुठेतरी हा फॉर्म घोसावा लागेल या मॅचमध्ये. गोष्ट कारण आपण जर बघितलं तर त्याच्या अंगावरती एकही मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट नाही आहे. कारण आपण जर बघितलं तर त्याची बॅटिंग आज जशी हवी तशी झालेली नाही. मात्र बड्या मॅच का बडा प्लेअर म्हटला जातो की एक इनिंग त्याला काफी असते फॉर्ममध्ये येण्यासाठी, पाहणं गरजेचं आहे. या ठिकाणी प्रेम जाधव आला बॉलिंग मार्कवरती, राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी. आणि प्रेम जाधवचा जो अँगल आहे ना दर्शन, तो अँगल फार महत्त्वाचा आपल्याला बघायला मिळतोय. हे नवीन खेळाडू आहेत, नवीन जोश आहे, नवीन टॅलेंट आहे राऊंड द विकेट. हो बघा चेंडू राहिला खाली आणि इथे हालचाल झाली मनामध्ये किरण याच्या. बघा त्यांची बॉलिंग लाईन बघितली ना तर साईड आर्म ॲक्शन आहे आणि साईड आर्म ॲक्शनमुळे जो रिलीज पॉईंट आहे तिथून टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ बाहेर निघून जातोय आणि त्याच कारणासो पाहिलं तर हा चेंडू बीट झालाय. नक्कीच अर्थातच आपण बघतोय त्याला व्हेरिएशन करण्यासाठी थोडीशी जागा मिळते. हो व्हॉट अ बॉल, जबरदस्त चेंडू. हा चेंडू थोडासा पाऊस मिळाला होता आणि या दोन चेंडूमधनं बॅटिंग साईडनं रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी. मात्र आपण पाहू शकतो दर्शन या ठिकाणी दोन चेंडूनं फलंदाजाच्या बॅटला चेंडू लागू दिलेला नाहीये, त्यामुळे गोलंदाज इथे सरस झालाय. जरी वाईट पडला असला तरी सुद्धा सरस आहे. इथे काय निर्णय, फेअर डिलिव्हरी असेल, ही फेअर डिलिव्हरी आल्या
आणि आता रिव्ह्यू या ठिकाणी बॅटिंग साईडचा जो होता तो या ठिकाणी समाप्त झाला आहे. बघा इथे खाया पिया कुछ नाही, गिलास तोडा 12 आणा. इथे आपण पाहू शकतो काय घडलंय काय बिघडलंय. तर नक्कीच एक चांगलं क्रिकेट. ऑन साईडला हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली अक्षय आलाय आणि या ठिकाणी फलंदाज किरण बारात हा मात्र बाद झालाय. मॅच मध्ये थोडीशी रंगत वाढली आहे. दर्शन ज्याचा धोका होता ते घडलंय आणि किरण हा त्याचा फॉर्म जो बॅट फॉर्म आहे तो कंटिन्यू ठेवताना दिसतोय. नक्कीच बॅट फॉर्म होता आणि त्या बॅट फॉर्ममध्ये थोडंसं प्रेशर त्याच्यावरती होतं, ते दडपण होतं, त्याला सहन करता आलं नाही आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर विकेट डाऊन झाले. इथून 25 धावाचं टार्गेट आहे. 25 धावा चेस करताना कशा पद्धतीने खेळ केला जाईल हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. कारण नव्याण्या बॅटर आपण पाहतोय मिस्टर निशांत घरत येतोय. आता सागर सर असं पाहिलं तर 2 बंधूची जोडी आलाय आणि 2 बंधूची जोडी खूप घातक आहे या परिसरातील, म्हणजे या टीम मधील. नक्कीच आपण पाहू शकता कुठपर्यंत या मॅचला खेचलं जाईल. आणि मला वाटते जी धावसंख्या थांबवण्याचं काम करतोय प्रेम. ओ व्हाट अ बॉल, व्हाट अ बॉलिंग बाय प्रेम जाधव. सुपर्ब डिलिव्हरी. या ठिकाणी साइड ऑफ ऍक्शन व्हेरिएशन देतोय. बघा आपण पाहतोय की नक्कीच बोटांची हरकत जी आहे ती नक्कीच केली जाते आणि अनुभव आहे. कॉमन प्रीमियर लीगचा अनुभव आहे, KCAचा अनुभव आहे, वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा अनुभव आहे. व इथे पारितोषिक आलेलं आहे निशांत घरतसाठी. लगातार 2 षटकारावरती 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे राहुल वरठे यांच्याकडून. बघा प्रेम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस फटका फसला, चेंडू हवेत आहे. अक्षय गोठावले चेंडूच्या खाली आलाय आणि अक्षयकडून होणार नाही चुकी. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. मिस्टर निशांत घरत बॅक टू द पवेलियन गॉन. काय जबरदस्त मॅच. असं वाटत होतं की मॅच सोपा होईल, मात्र या षटकाराने जो जोश दिलाय तो जोश प्रेम याने कंटिन्यू ठेवला. मी म्हटलं होतं की फुगा तुम्हाला तुमची हवा काढायची की फुगा फुगवायचा हे नक्कीच फार महत्त्वाचं आहे. हा फुगा जर नक्कीच आत्मविश्वासा फुगत चाललाय. इथे मात्र थोडंसं कठीण झालंय खेळण्यासाठी. प्रेम जाधव याचं हे षटक, मी म्हणून प्रेम जाधवला मला असं थोडासा धोका वाटत होता या षटकामध्ये. मात्र योगेशचं षटक मी म्हणत होतो की चांगलं पडेल, मात्र प्रेम जाधव याने सुरुवात चांगली केली आहे. बघा यावेळेस पाहिलं तर प्रेम याच्याकडे व्हेरिएशन आहे आणि व्हेरिएशन असल्या कारणास्तव पाहिलं तर बॅटर पूर्णपणे बीट होतोय आणि टप्पा आणि लाईन आणि लेंथ चांगली असल्यामुळे बॅटरला चेंडू समजायला थोडासा उशीर होतोय. आझाद संघाला चांगलं काम करावं लागेल. आझाद संघाला चांगलं काम करावं लागेल. जर इकडनं पुढे जायचं आहे तर आझाद संघाला चांगलं काम करावं लागेल. विकेट मॅडम या ठिकाणी आपण जर बघितलं तर एकही धाव न देता 2 मोठे गडी मी म्हणेन या ठिकाणी गमावलेले आहेत. प्रेम जाधव याने उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना सादर केलाय. इथे काय घडलंय, कारण की दर्शन आपण जर बघितलं आझाद संघ एवढाच वाईट खेळत नाहीये, चांगले खेळाडू त्यांच्याकडे सुद्धा, मात्र त्यांना रोखण्याचं काम केलंय प्रेम याने. तर इथे या षटकामध्ये काही ना काही वेगळं होण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते. बघा सागर सर जो शेवटच्या बॉलवर षटकार आला त्याचं थोडंसं प्रेशर यावेळेस जाणवते त्यांना. कारण आता 12 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. जे 18 मध्ये 24ची आवश्यकता होती, जे 6 रन्स फक्त जास्त होते, परंतु आता इथून 12 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता, म्हणजे 25 धावांची आवश्यकता, म्हणजे इथून वाढले गेले 13 रन्स. एक्स्ट्रा 13 रन्स आता जास्त करावे लागतील, म्हणजे जास्त मेहनत घ्यावी लागेल आझाद संघाला. आणि आता डावऱ्याचा गोलंदाज आहे दर्शन, डावऱ्याचा गोलंदाज आहे. हे जे 2 फलंदाज आहेत ना, मी म्हणेन याच्यावरती फार विश्वास आहे आझाद संघाचा. मात्र या कारगर साबित होतील का तेवढंच महत्त्वाचं आहे, पाहणं गरजेचं आहे. काय घडेल काय बिघडेल. योगेश माळी आलाय बॉलिंग बारवरती आणि आत्मविश्वास आहे का पाहणं गरजेचं आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा एज लागलाय आणि या ठिकाणी प्रेक्षकांमधून आवाज येत होता की हा कॅच येईल आणि झालाय क्वाड बेंड विकेटच्या पद्धतीनं फलंदाज बाद. आझाद संघाने आता मात्र इथे काही ना काही हिमतीच्या जोरावरती करावं लागणार आहे. कारण गोलंदाजी जर बघितली तर गोलंदाजी आग ओकताना दिसते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इथे योगेश याने पहिल्या चेंडूवरती गडी मिळवलाय. दर्शन या ठिकाणी मात्र गोलंदाजाने अतिशय चांगल्या पद्धतीने सुरुवात केली.
नक्कीच नक्कीच अप्रतिम गोलंदाजी पाहतो आपण टायगर स्पोर्ट्स बेपाडा संघाकडून. परंतु सागर सर इथून पाहिलं तर शेवटच्या बॉल पण ही मॅच जाणं हे गरजेचं आहे. कारण आता निखिल आलाय ज्यांनी मागच्या पहिल्या मॅचमध्ये 4 षटकार मारून आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलं होतं. तो निखिल आलाय. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली शतरक्षक आणि हा शतरक्षक बनतोय प्रेक्षक आणि प्रेक्षक बनतोय शतरक्षक. षटकार. आत्ताच गोष्ट झाली की या साईडला एक शतरक्षक हवा आहे. शतरक्षक होता मात्र भरपूर पुढे गेला. या षटकाराची गरज होती, या षटकाराची गरज होती या मॅचमध्ये येण्यासाठी. नक्कीच आपण पाहतोय. आणि या षटकाराने पाहिलं तर संघाचा अकाउंट ओपन होते 6 या धावाने. कधी किती चेंडू नंतर? 8 चेंडू 6 धावा आल्यात. 8व्या चेंडूला हे अकाउंट उघडलंय आणि हे अकाउंट फार महत्वाचं होतं आझाद संघासाठी. इथनं काय करेल योगेश? पुढे टाकला गेला, अजून सुद्धा पुढे टाकला गेला. मी म्हणेन अगोदरची जी लेंथ होती ती लेंथ थोडीशी शॉर्ट होती, त्याच्यावरती डॉट आणि मी म्हणेन विकेट मिळाला होता. मात्र त्यानंतर थोडंसं पुढे टाकलं चेंडूला, नक्कीच ओव्हर पिच बनवलं गेलं, ऑफसाईडला खेळलं गेलं, आउटसाईड ऑफ स्टंप. मात्र या चेंडूला वाईट बॉल. धावफलक पुढे सरकला गेला. दर्शन धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. एक अवांतर धाव. इथे एक पारितोषिक लागलं जाते निखिल यांच्या सुद्धा. राहुल वरटे यांच्याकडून लगातार एका षटकारावरती 500 रुपये पारितोषिक लागले जाते. आता चेंडू शिल्लक असतील ते 10 आणि धावांची गरज असेल 17. इथे कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यावी लागणार आहे. किती फटके मारायचे आहेत, किती चेंडू खेळायचे आहेत. मात्र मी म्हणेन या ठिकाणी जर बघितलं तर गोलंदाजाची लाईन आणि लेंथ बिघडले एका षटकारानिशी. एका षटकारानिशी गोलंदाजाला लगेच भडकवून टाकलंय आणि पाहायला मिळत आहे की वाईट चेंडू तो हाताळतोय. यावेळेस हवेमध्ये चेंडू. टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. शत्रुषक गिरी येतोय खाली आणि बघा विकेट डाऊन होते. निखिल यांच्या खेळ लागतं पूर्णविराम. इथे इथे प्रेक्षक पैसे लावतात, प्रोत्साहन देतात, मात्र त्याचा जे मन आहे ते नाराज केलं जातं. जेव्हा जेव्हा बक्षीस लागलं दर्शन तेव्हा तेव्हा विकेट आले. इथे नक्कीच आपण पाहतोय हा बिचारा प्रेक्षक आहे तो प्रोत्साहन देतोय, मात्र खेळाडू या ठिकाणी त्याला नाराज करतायत. करण आला नव्यानं. करण याच्यासाठी सुद्धा 500 लावलेत आणि राहुल बर्टे यांच्या माध्यमातून 500 रुपये या ठिकाणी आपण पाहतोय की लावले गेलेत. किती चेंडू, किती धावा, किती गडी बाद झाले दर्शन. 9 चेंडू मध्ये आता पाहतोय इक्वेशन 17चं येऊन पोहोचलंय. 9 चेंडू 17 धावा. बघा इथे प्रेशर नक्कीच बॅटिंग करणाऱ्या संघावरती आहे. 9 मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या जाऊन पोहोचल्या फक्त आणि फक्त 8 या अंकावरती. येस, 9 चेंडू 17 धावांची गरज. 9 चेंडू 17 धावा. उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना सादर करतात. परफेक्ट बॉल, परफेक्ट बॉल. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला होता चेंडूला. काय घडतंय दर्शन या ठिकाणी आपण जर बघितलं तर गोलंदाजी जेव्हा जेव्हा प्रेशर सोडून दिलाय गोलंदाजाने तेव्हा तेव्हा चांगली गोलंदाजी केली. आजच्या टुर्नामेंटमध्ये आपण जर बघितलं इथे सुद्धा योगेशाने 2 चेंडू प्रेशरमध्ये टाकले. एका चेंडूवरती षटकार लागला, एक चेंडू वाईट गेला. आता प्रेशर कोणावरती तर बॅट्समनवरती आहे, कारण की बॅटला चेंडू लागत नाहीयेत, चेंडू फिरवला जातोय आणि त्याचा फायदा नक्कीच होतोय, तो म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या संघाला. नक्कीच नक्कीच यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू. पुन्हा एकदा खराब चेंडू इथे टाकला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. एक अवांतर धाव, अतिरिक्त धाव आपण पाहतोय स्कोर बोर्ड मध्ये ऍड होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. पर्याय मी म्हणेन जर जिंकायचं असेल आझाद संघाला तर नक्कीच मोठे फटके एखादा तरी खेळावा लागेल मध्ये. आणि जर टायगर स्पोर्ट विपाडा संघाला जिंकायचं असेल तर विकेट फार महत्वाचे आहेत. विकेट आल्या तर प्रेशर टाकू शकतात. रिव्हर्स अटेम्प्ट केला, शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव नक्कीच पूर्ण. मात्र बघा काय जबरदस्त शतरक्षण लावलंय. हे अनुभवाने लावलेलं शतरक्षण आहे, हे संतोष कोम याने लावलेलं शतरक्षण आहे. त्यामुळे आपण बघितलं तर नक्कीच सध्या तरी एकच चांगली क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळते.
7 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. इथून सुद्धा मॅच बनू शकते. जोपर्यंत हा इथून शेवटचा चेंडू पडत नाही या इनिंग मधील, तोपर्यंत मॅच कोणीही जिंकू शकतो हे सांगता येत नाहीये. नक्कीच नक्कीच नक्कीच, कारण आपण पाहू शकता जेवढा फ्री होऊन तुम्ही खेळाल तेवढा चांगलं खेळाल. क्रिकेटमध्ये आपण जर बघितलं तर इथे फ्री माइंड क्रिकेट खेळायचं असतं. या ठिकाणी हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षकाला आहे आणि अजून एक फलंदाजाचं झालंय पतन. मी म्हटलं होतं फ्री माइंड क्रिकेट खेळावं लागणार आहे आणि तेच केलं गोलंदाजाने. इथे मात्र अजून एक गडी मिळालाय. फलंदाज बाद झाला आझाद संघाचा. इथे 500 रुपये जे लावले जातात ते नक्कीच या ठिकाणी कुणीही मिळवताना अजूनपर्यंत दिसलेला नाहीये. काय जबरदस्त मॅच रंगले. चिकाटी जिद्द टायगर स्पोर्ट्स संघाने आतापर्यंत या ठिकाणी दाखवली आहे. आता चेंडू शिल्लक असतील ते किती चेंडू शिल्लक असतील दर्शन, आणि किती धावांची गरज असेल? 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. मॅच अजून संपलेला नाही आहे, मॅच अजून बाकी आहे. इथे मात्र अजून सुद्धा मॅच कोणाच्या बाजूने चाललाय हे आपण सुद्धा सांगू शकत नाहीयेत. इथून सागर सर गौरव पाटील येतोय. गौरव यांचा विचार केला तर गोल्डन 6 मारण्यामध्ये पटायचं असलेला बॅटर आहे आणि त्यांनी कित्येक वेळा आझाद संघाला अशा स्थितीतून बाहेर काढण्याचं काम केलंय. तोच बॅटर थोडंसं उशिराने आलाय. नक्कीच, मात्र उशिरानं का आला तर अगोदरचे बॅटर चांगलं करत होते म्हणून त्याला मागे ठेवला गेलेला आहे. मात्र आपण पाहू शकतो संतोष कोम, एक्सपिरियन्स द बेस्ट टीचर इन लाईफ असं म्हटलं गेलं आहे. अनुभवास आयुष्यातील सर्वात मोठा गुरु आहे. मात्र त्या गुरुला या ठिकाणी मैदानामध्ये गोलंदाजी करताना चांगलं काम करावं लागेल. इथे अजून एक पारितोषिक आलंय. आता 1000 रुपयाचं पारितोषिक लागलं जाते करण बुजाडवरती राहुल वरटे यांच्याकडून. बघा, एका षटकारावरती 1000 रुपये. काय जबरदस्त अनुभवाचा वापर केला जातोय. आता 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. जसं म्हटलं जातं ना का तुम्ही कागदोपत्री किती स्ट्रॉंग आहेत ते मैदानावरती चालत नाही. मैदानावरती तुम्ही काय घासताय ते फार महत्त्वाचं आहे. मैदानावरती किती रक्त तुम्ही सांडलंय ते महत्त्वाचं आहे. इथे मात्र क्रिकेटला आयुष्य दिलंय आणि क्रिकेटच्या आयुष्यामध्ये इथे नक्कीच चांगला अनुभव या ठिकाणी पटकावला गेलाय. राईट मोर द विकेटचा मारा ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वन ऑफ द बेस्ट फिल्डर इन टायगर स्पोर्ट्स अजित माळी या ठिकाणी आहे आणि अजित याच्या माध्यमातून आपण पाहू शकतो सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. बघा, जीवात जीव कोणाच्याच नाहीये, ना आझादच्या ना टायगर स्पोर्ट बिबट संघाच्या प्रेशरांच्या. मात्र इथे प्रेक्षक जे बसले ते सुद्धा थोडेसे टेन्स आहेत. बघा, इथून अजून एक पारितोषिक आलंय. संतोष कोमसाठी पारितोषिक आलेलं आहे. जर हॅट्रिक घेतली तर किरण यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक लागले. नक्कीच मी म्हणेन हॅट्रिक पेक्षा आता डॉट बॉलवरती फोकस करावं लागेल. इथे संघाची गरज काय त्याच्यावरती फोकस करावं लागेल. आणि एक मानलं पाहिजे की सुरुवातीपासून इंजर्ड आहे तरी सुद्धा गोलंदाजी अतिशय चांगली करतोय. नक्कीच नक्कीच दुखापतग्रस्त आहे परंतु आपल्या संघाला आपल्या गावासाठी खेळताना पाहतोय. हो, इथे काय घडतंय काय बिघडतंय. 1 धाव आली एक बाय चरपानं. आता किती चेंडू दर्शन आणि किती धावांची गरज असेल? 3-13 कोणाचं होईल हे आपण सुद्धा सांगू शकत नाहीये. मात्र संतोष कोम याचा अनुभव या ठिकाणी कामाला आलाय. जसं म्हटलं जातं ना की एक मॅच त्या खेळाडूला फॉर्म मध्ये आणण्यासाठी फार महत्वाची असते. तेच संतोष याला या मॅच मध्ये नक्कीच बघायला मिळेल. आत्मविश्वास त्या एका षटकाराने किती भरला ते बघा या ठिकाणी बघायला मिळतंय. नक्कीच नक्कीच जो शेवटच्या बॉलवर षटकार आला तिकडून पूर्णपणे मॅच टर्नओव्हर झालंय आणि आता इकडून इक्वेशन पाहिलं तर 3 मध्ये 13ची आवश्यकता आहे. करण यावर हाफ ट्रॅकर बॉल दापोल पॉवरफुल षटकार आणि इथे 1000 रुपयाचा पारितोषिक पटकावलाय करण भुजडे या बॅटरने. आता 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 2 चेंडू मध्ये किती धावा हव्यात तर 7. 2 चेंडू 7 धावा. येथे रंगतदार स्थितीमध्ये मॅच आलाय. शॉर्ट लेन डिलिव्हरी टाकत असताना आपण जर बघितलं तर शतरक्षण बरोबर लावलं होतं. मात्र काही जे शतरक्षण होतं ते नक्कीच या ठिकाणी बघायला मिळतं. चेंडू या ठिकाणी थोडासा नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर पाल्यामध्ये दिला गेला होता. संतोष कोम अनुभव जिंकवेल की मग इथे करण बुजर सामना घेऊन जाईल. हा चेंडू महत्वाचा आहे. या चेंडूवरती धाव येणं गरजेचं आहे. धाव जर आली तर मॅच बनू शकते. यावेळेस पुन्हा एकदा बॉल गेलाय पॉवरफुल बॅक टू बॅक दुसरा षटकार. इथून मॅच झाला एक टाय परंतु शेवटचा बॉल अजून सुद्धा बाकी आहे.
आणि आता आता काय होईल हे अजून सुद्धा आपण सांगू शकत नाहीये. मॅच आहे, शेवटची धाव आणि शेवटचा चेंडू जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मॅच पूर्ण होत नाहीये. आता मात्र विचार विनिमय करण्यासाठी जबरदस्त जबरदस्त कामगिरी या ठिकाणी करावी लागेल. टायगर स्पोर्ट्स संघाला जिंकण्यासाठी एक धाव डिफेंड करायची आहे आणि आझाद वसई संघाला जिंकण्यासाठी एक धाव काढायची आहे. येथे मात्र आपण पाहिलं तर नक्कीच क्रिकेटने जी अनिश्चितता असते ती अनिश्चितता या ठिकाणी दाखवली जाते. येथे मात्र काय घडेल काय बिघडेल, संतोष कोम याचा अनुभव किती कामाला येईल. मात्र अजून सुद्धा कुठलाही संघ जिंकलेला नाहीये. अजून सुद्धा कुठलाही संघ या ठिकाणी आपण पाहतोय की नक्कीच सामना घेऊन आलेला नाहीये. विजयश्री कोणाच्याही गळ्यात गेलेली नाहीये. मात्र काय घडेल काय बिघडेल, इथे विकेट येईल की रन येईल की डॉट येईल, कोणाच्या नक्कीच पथ्यावरती हा मॅच पडेल पाहणं गरजेचं आहे. एक चेंडू एका धावेची गरज आहे. रंगतदार स्थितीमध्ये मॅच आलाय. नक्कीच आता मी म्हणेन आता मॅच कठीण झालाय. जेव्हा तुम्ही 3 चेंडू 13 धावांची गरज होती तेव्हा मॅच कठीण नव्हता. मॅच आता कठीण झालाय कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय समोर आमचा विजयश्री आम्हाला दिसतोय. दोन्ही संघांना पाहणं गरजेचं आहे. आहा, इथे काय घडलं तर नक्कीच संघ जिंकलाय तो म्हणजेच आझाद वसई संघ. आणि इथनं आपण जर बघितलं तर जबरदस्त मॅच या ठिकाणी जिंकलाय आझाद वसई संघाने. हार्ड लक टफ लक टायगर स्पोर्ट्स बिपाडा संघ सुंदर लढत दिली. लो स्कोरिंग गेम होता मात्र या ठिकाणी नक्कीच कमी पडतोय. खूप खूप अभिनंदन आझाद वसई.